मराठवाड्यावर पुन्हा पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय आणि यामागचं कारण आहे यंदाच्या पावसाची मोठी तूट. यंदा जून आणि ऑगस्ट मध्ये राज्यात पावसाने मोठी ओढ दिली, तर जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात सावरली. मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. ऑगस्टच्या पहिल्या 3 आठवड्यात या विभागात सरासरीच्या केवळ 20% पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 24.74% पाणीसाठा असून एकूण धरणसाठा सुमारे 49% आहे. राज्यात सध्या 254 गावांना 260 टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही टँकरची मागणी मोठी आहे. आता ऑगस्टच्या उरलेल्या दिवसात आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला नाही तर पिण्याचं पाणी, शेतीची गरज आणि वाढती टँकरची मागणी यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गंभीर होऊ शकतं. त्यामुळे पुढचे काही आठवडे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.